मोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे, हे बघा पत्ताकोबी घेतलेली आहे मी। ही पत्ताकोबी बनवून दाखवणार आहे तुम्हाला। हरभऱ्याची डाळ टाकून खूप छान होते आणि पाणी न घालता मी तुम्हाला तशीच वाफवून दाखवणार आहे। ही 15 मिनिटं आधी मी भिजत ठेवलेली होती। थोडीशी डाळ घेतलेली ही बघा, आणि आता हा पत्ताकोबी मी आता चिरून घेते। मी असं वरचं काढून घ्यायचं, त्याला धुवून टाकलाय आधी मी। मस्त बारीक बारीक चिरून घ्यायचं त्याला, हे बघा। हे पाण्यात टाकते मी। वेळाने पटापट बारीक कापून घेते मी। हे बघा किती छान बारीक कापला जातो, बघून घ्या। हे बघा मस्त चिरून घेते। थँक्यू तुमचं सगळ्यांचं, मी मनापासून आभार मानते। आता 65 सबस्क्रायबर झालेले आहेत। जे नवीन असाल ते सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर। असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मग तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, चांगले रेसिपी। हे बघा किती छान चिरला जातोय, बघा किती बारीक होतोय। सगळा चिरून घेतला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे। आणि आता याला स्वच्छ धुवून टाकते मी। हे तळून घेऊ आपण याच्यामध्ये। असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं। एकदा नळाखाली पण धुवून घेते मी। हे बघा मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, त्या बारीक चिरून घेतल्या आहे। लसूण तो पण चिरून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। हे बघा मी कढई ठेवून घेतलेली आहे। आता तेल टाकून घेते मी। राई टाकून घेते। हे जिरं, कढीपत्त्याची फोडणी देऊन देते। आता ही हिरवी मिरची कापलेली आहे ना, ते टाकून घेते। त्यानंतर लसूण टाकून घेऊ। त्याला पण चांगलं परतू देऊ। त्यामध्ये थोडीशी हळद टाकते मी। आता ही पत्ताकोबी धुतलेली आहे ना, ती सगळी घालून घेते मी। ही बघा ही डाळ सगळी टाकून घेते मी। मग परतवायचं। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। मस्त स्लो गॅसवरती शिजू द्यायचं। खूप छान होते ही भाजी, तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला कोणती भाजी खायला आवडते तसं मला कमेंट करा, तसं सांगा, मी तशी तुम्हाला बनवून दाखवीन। मग अगदी 2 मिनटं मी आता झाकून ठेवते। स्लो गॅसवरतीच राहू देते त्याला। आपण बघू। हे बघा किती छान होते, बघा। डाळ भातासोबत खूप छान लागते ही भाजी। अशी खूप छान लागते खायला। तुम्ही नक्की करून बघा।
आणि डाळ आपण आधीच भिजवून घेतलेली होती, तिला काही वेळ लागत नाही. हे बघा, वाफेतच होऊन जाईल ती. अधूनमधून परतत चालायचं, थोडं झाकण ठेवायचं, थोडी वाफ भरू द्यायची. मी अधूनमधून चेक केलं 2दा, परतत राहिली. हे बघा, छानपैकी झाली. आता त्याला 5-7 मिनटं मी चांगलं वाफेतच होऊ दिलं. हे चांगली शिजून गेली. बघा पत्ताकोबी, हे बघा, बघू शकता तुम्ही. आता वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊ. झाली आपली रेडी आता पत्ताकोबीची भाजी. तुम्हाला जर मॅगी मसालाही टाकायचा असेल तोही टाकू शकता, खूप छान लागते ती. मुलं आवडीने खातील. मग मी साधीच बनवते. या मग पत्ताकोबीची भाजी खायला.